मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। 28 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करण्याची सरकारला अंतिम मुदत देत 29 ऑगस्टपासून आंदोलन छेडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। कुणबी नोंदी, वैधता प्रमाणपत्रे, शैक्षणिक शुल्क परतावा आणि बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरीसह विविध मागण्या त्यांनी मांडल्या आहेत। दरम्यान 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भ दौरा करणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या महावितरणसह MIDC आणि ST महामंडळ याच्यातल्या नोकऱ्या आणि राहिलेला निधी ताबडतोब द्या। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्ट पर्यंत थांबला नाही पाहिजे। 28 ऑगस्ट पर्यंत एक पण सगळे परतावे द्यायचे। 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या। सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा। पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्यात त्या सगळ्या द्यायच्या। 28 ऑगस्टच्या आत परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही। तुम्ही चुकीचे धोरण राबवायला तर मराठ्याला येड्यात काढायला। तुम्ही GR काढला मराठ्यांना ओबीसीच्या सोयी सवलतीचा आणि सुविधाचा, लागू का नाही केला? तो 28 ऑगस्टच्या आत लागू होऊन ज्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा, त्यांना सोयी सुविधा द्या। मागण्या तुमच्याकडे सगळ्या दिलेल्या, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या लेखी आहेत। त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे। मग ते MPSCच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे, त्यांना पुण्याच्या आंदोलनात की त्यांची वयमर्यादा वाढून देणार। सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करता कामा नाही तुम्ही। मी मागण्या पूर्ण दिलेल्या, जेवढ्या व्हॅलिडिटी थांबवल्यात त्या पुऱ्या द्यायच्यात। आता हैदराबाद गॅझेटियर नुसार जे अर्ज आले त्यानुसार प्रमाणपत्र द्यायचे। आणि विशेष 28 ऑगस्टच्या आत हे 4 प्रमाणपत्र जे रद्द केले तर तुम्ही ते मला रद्द केलेले वैध पाहिजेत, कारण त्यांच्या व्हॅलिडिटी झालेल्या आहेत तरी तुम्ही रद्द राजकीय दबावापोटी केलेले आहे। शिंदेनी सांगितलं त्या शिरसाटला आणि त्या शिरसाटेने केलंय। तुम्ही लोक गरम करू नका, तुम्हाला गोडीच सांगतो। आणि फडणवीसच्या सांगण्यावर त्या बावनकुळ्यांनी केलंय। व्हॅलिडिटी झालेला असून प्रमाणपत्र रद्द कस काय? बघा, एक इथलं गौरचं प्रकरण आहे, तिच्या चुलत्याचं कुणबी आहे पुढे लिहिलेलं आणि खाली नुसतं कू कू आहे। काल सांगितलं मी तुम्हाला, ते म्हणतो वरचं कुणबी आहे बरोबर आहे, पण हे खालचं तुमच्या खाली कुठे डॅश डॅश मारलेले असतात सदर म्हणून, तर कू कूचं कुत्र होतं, कुलकर्णी होतं या अधिकारी। मग कुणबीच्या वर फक्त गु 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 लिहिलेले, त्याचा अर्थ काय काढणार आहे अधिकारी? मराठ्यांविषयी किती नीच पातळी असावं। पण ह्या वेळेस आरक्षण गाड्यानं तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना। आरक्षण एक दिवस लेट, पण 29 ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच आता, हो दे काय व्हायचं।